राष्ट्रीय प्रेस महासंघ व स्टार न्यूज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार सन्मान सोहळा संपन्न. राष्ट्रीय प्रेस महासंघ व स्टार न्यूज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये पत्रकार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक श्रीकांत सोनवणे हे होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून विद्यमान नगरसेविका हिमगौरी आडके, नाशिक रोड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, दैनिक महासागरचे संपादक जयंत महाजन, शरद तायडे, शरद अलाई, नाशिक स्टार न्यूजचे संचालक विलास सुरवंशी, प्रदेश अध्यक्ष दिलीप दीक्षित, प्रदेश उपाध्यक्ष अनिल वैद्य, उपाध्यक्ष किशोर दीक्षित, नाशिक शहर अध्यक्ष राजेश गोसावी, डॉक्टर रेश्मा घोडेराव, क्राईम रिपोर्टर तरबेज शेख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार दिन सन्मान सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निमंत्रित पत्रकारांना सन्मानित करून सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण बघतोय की न्यूज अतिशय वेगाने पसरते. मग ती फेक न्यूज असेल किंवा आता एआयच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडतात आणि त्याच्याने खोट्याचं नव्हतं आणि काय काय घडू शकतं याचं उदाहरण सगळेजण आपण पाहतोय. पण असं होत असताना आपण एक जबाबदारी आहे की जे काही आपण लिहितो, सांगतो आणि प्रकाशित करतो त्यामध्ये आपण समाजाला एक दिशा देतो आणि ती इतक्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे अगोदर आभार मानतो. खरं तर म्हटलेलं आहे पेन इज मॅटर दॅन सोड. आता सोड नाही राहिली पण गन राहिलेली आहे. पेन इज मॅटर दॅन गन. आम्ही जे काम करतो त्याच्याहीपेक्षा जास्त प्रभावी कार्य हे आपलं आहे. कारण की ज्या ज्या वेळेस आम्हाला आमच्या कामाची प्रसिद्धी करायची असते त्यावेळेस आम्ही तुम्हाला आवाज दिलेले आहेत आणि तुम्ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. समाजाला जे तुम्ही दाखवतात समाज ते बघतो आणि नक्कीच आज समाज चांगल्या परिस्थितीमध्ये आहे तर ते नक्कीच तुम्ही समाजाला जे चित्र दाखवलेलं आहे ते सकारात्मक दाखवलेलं आहे आणि सकारात्मक आज नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे ही जी प्रचिती आलेली समाजाला ती तुम्ही दाखवलेली आहे. तुम्ही त्याचं प्रसिद्धी केलेली आहे. घराघरामध्ये लहान मुलांमध्ये महिला आणि वृद्ध आणि नागरिक यांना आज नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला समजलेला आहे. तो तुमच्यामुळे समजलेला आहे. खरोखरच या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त आम्ही आपले खूप खूप आभार मानतो की पोलीस विभागाला जो आरसा तुम्ही दाखवला आहे जनतेला तो खरंच खूप सकारात्मक दाखवला आहे. आमच्या विभागाची सुद्धा जी इमेज आज लोकांमध्ये निर्माण झालेली आहे ती आपल्या कर्तृत्वामुळे आणि आपल्या कार्यामुळे झालेली आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द बोलतो. याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वसाधारणपणे सगळ्यांचाच अनुभव असतो की पोलीस उशिरा येतात. त्याच पद्धतीने आज मला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. 6 जानेवारी हा आपण मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. पत्रकार हा खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो. पत्रकार आणि पोलीस यांचं नातं हे अतिशय जवळचं आहे. जसं कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असो किंवा गंभीर गुन्हा असो, जसं पोलिसांना त्या ठिकाणी भेट देणं बंधनकारक असतं तसंच ती बातमी कव्हर करण्याकरता पत्रकार देखील आमच्यासोबत त्या घटनास्थळी पोहोचत असतात. काही वेळेला ते आमच्या देखील अगोदर पोहोचतात. त्यांच्याकडनं बऱ्याच वेळा आम्हाला हा फायदा देखील होतो की पुढे घडणाऱ्या घटनांचे आधीच ते आम्हाला माहिती देत असतात. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि ऑलरेडीच कार्यक्रमाला कदाचित माझ्यामुळे बराच उशीर झालेला आहे त्यामुळे मी जास्त न बोलता थांबतो. जय हिंद. इथं ग्रामीणला पोलीस अधीक्षक म्हणून
भगवंतराव मोरे नावाचे IPS अधिकारी होते आणि सिन्नर शहरामध्ये एक मोठी दंगल उसळली. ती दंगल उसळल्यानंतर यशच्या जाळल्या कुणी याचे फोटोग्राफ्स त्यांना पाहिजे होते आणि आरोपींना पकडायचं होतं. त्यांनी काही त्यांना सापडलेलं नाही, पण त्यांनी पत्रकारांना विश्वासात घेतलं, आम्ही तुमचं नाव कुठेच डिक्लेअर करणार नाही, फक्त तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काय फीड केले तेवढे फोटो दाखवा. आणि ते फोटो मोठे करून त्यांचे जे काही खबरे त्यांच्या बरोबर आणले होते त्यांनी प्रत्येकाचे नावं सांगितलं. एकूण एक आरोपी पकडण्यात आला आणि त्यांना शिक्षेपर्यंत त्यांनी घेतले. एवढं पत्रकारितेमध्ये अनिष्ट प्रथा अजिबात नाही, कोणती चुकीची बातमी नाही, अतिशय दर्जेदार बातम्यांच्या माध्यमातून पत्रकार समाजाला सजग करतायत. म्हणून नानासाहेब परोळेकरांनी जे सांगितलं होतं की तो जागला आहे आणि ही जागल्याची भूमिका आपण करत असतो आणि ही भूमिका करणाऱ्यांचा गौरव केला. त्याबद्दल या कार्यक्रमाला आलेला प्रमुख पाहुणा म्हणून आणि संपादक म्हणून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. पत्रकार तुमच्यासारखे सर्व शाबूत डोक्याचे, सळसळत्या रक्ताचे, जिवंत मनाचे सगळे झुंजार पत्रकार या सर्वांना अभिवादन करून आजचं मी अध्यक्षीय थोडक्यातलं भाषण मी आपल्यासमोर व्यक्त करतो. आपल्या लोकशाहीचे हे चारी स्तंभ आहेत आणि त्यातील 2 स्तंभ तर इथं आहेत. जसं पोलीस हे जनतेचे रक्षण करते किंवा रखवालदार असतात, तसा हा सुद्धा पत्रकार हा सुद्धा एक जागल्याचं काम करतो, आत्ताच सांगितलेले. आणि या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार मदानी साहेब आलेले, नरेंद्र जोशी आलेले, टाकसाळे सारखे आमचे मित्र आलेले, सन्मान युग याचे मित्र आमचे एरंडे साहेब आलेले, हे सर्व आणि आमचे शेकडो विद्यार्थी पण इथे दिसत आहेत. आणि हा पत्रकारितेचा सोहळा जांभेकरांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतोय. आणि सर्वांनी फेअर, बॅलन्स, ॲक्युरेट आणि अशी पत्रकारिता सुरू केलेली, डेकोरम त्याच्यामध्ये आहे आणि जनहिताची सगळं पत्रकारिता सुरू केलेली आहे. आणि नाशिक हा सगळा कायद्याचा बालेकिल्ला करण्यामध्ये पोलिसांबरोबर पत्रकारांचा खूप मोठा वाटा असलेला आहे. विशेषतः श्रीलेश सूर्यवंशी बद्दल सांगायचं आहे मला की हा कुणाच्याही प्रभावापासून मुक्त आहे आणि सर्वांसाठी खुला आहे. कोणत्या गटातटाचा की जातीपंथाचा वगैरे कुठलाच नाही, हा सर्वांसाठी ओपन. त्याच्या स्टार न्यूजचं पण एक वैशिष्ट्य राहिलेले आहे की सर्वांसाठी खुला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा डेकोरम आहे, त्याच्यामध्ये सगळं जे न्यूनेस आहे, जनहिताची गोष्ट आहे, अचूकता आहे, हे सर्व केल्यामुळे एक प्रकारची विश्वासार्हता त्याच्या सगळ्या प्रसारणामध्ये असल्यामुळे विलास सूर्यवंशींचा कार्यक्रम असला की त्याला सर्व थरातून खूप मोठा पाठिंबा असा मिळत असतो. आपण सर्व कार्यरत आहात आणि चांगल्या प्रकारे काम करत आहात. आणि आपल्याकडे आता ही जी 4थी सत्ता ज्याला आपण पत्रकारितेचे मानतो, 5वी सत्ता आहे TV जर्नलिझम मानतो आणि 6 सेन्स असणारी सोशल सायन्स, सोशल मीडिया जो आहे त्याची एक गोष्ट आहे की त्याची पॉवर खूप मोठी आहे. पॉवर विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यामध्ये विश्वासार्हतेचा भाग खूप कमी आहे, कारण त्याच्यामध्ये स्थिरता नाही, त्याच्यामध्ये जी जबाबदारी घेण्याची भावना आहे ती खूप कमी आहे. तर सोशल मीडियामध्ये बातम्या खूप येतात आणि यूट्यूबमध्ये पण खूप अशा बातम्या येतात की ज्याला शेपूट बुडूक किंवा पुरावा काही नाही. त्याच्यामुळे फेक न्यूज पासून हा सगळं आपलं जग आहे ते त्रस्त आहे आणि फेक न्यूजला विश्वासार्हता नसल्यामुळे फेक न्यूज असणारे कोणतेही चॅनल, कोणतेही वृत्तपत्र, कोणतेही सोशल मीडिया फार काळ चालू शकणार नाही. त्याच्यामुळे विश्वासार्हता कमवायची जी गोष्ट आहे ती आपण ठरवलेली आहे आणि आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये आपण सर्व विश्वासार्हतेची कास धरणार आहोत. त्यामुळे आपलं हे विश्व जे आहे, जसं हे प्रिंट माध्यम आहे, चिंतनशील पत्रकारितेचा भाग आहे आणि जो TV मीडिया आहे तो नुसता टाइम किलिंग करणारा नाही, तर तो माहिती देणारच आहे, जलदपणे माहिती देणार आहे. आणि सोशल मीडिया तर त्याला भिंतीच नाही, त्याला जगात कुठल्याही भिंती नाही, भाषेच्या भिंती नाही, देशाच्या भिंती नाही, कुठल्याच नाही. आणि जवळ माणूस आणण्याचं काम हे सगळं मीडियाने केलेलं आहे. आपण सर्व हे उत्कृष्टपणे काम करत आहात. स्टार न्यूजला मी माझ्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी या सगळ्या कष्टकरी पत्रकारांचा सत्कार घडवून आणला याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार जिल्हाध्यक्ष विलास सूर्यवंशी यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक स्टार न्यूज परिवाराचे राजेश गोसावी, दीपक भावसार, संजय राजगुरू, हेमंत कुलकर्णी, सदाशिव जगताप, विलास बोरसे, सोनू आडके, विजय ठाकूर, नानासाहेब देवरे, संदीप जोजारे, राजेंद्र दोंडे, मोहसिन फटार, विक्रम गायकवाड, कोमल वागचौरे, माधुरी निक्कम, मंदा पवार आदींनी परिश्रम घेतलेत. AMP न्यूज नेटवर्क नाशिक. AMP चॅनलला सबस्क्राईब करा.